अवसर काल ठाकरे बंधूंची राजकीय युती अधिकृतरित्या घोषित झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही तर स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले आणि ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही. सत्तेसाठी एकत्र आले असं म्हणतात. मग काही फरक पडणार नाही तर मग रिॲक्शन कशा करतात? ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग तोंडाची डबडी वाजवताय कशा सगळेच? अगदी काल दिवसभर त्यांची प्रवक्त्यांचा फौजा ही युती कशी अमुक आहे तमुक आहे वगैरे बोलत होते. त्याची गरज नाही ना, सोडून द्या ना तुम्ही. आपण 16 तारखेला याच्यावर चर्चा करू. 16 जानेवारीला बघा, ठाकरे बंधू मला सांगा की भारतीय जनता पक्षानं आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं? काय केलं? एक गोपीनाथराव मुंडे सोडले तर कधीही कोणी अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाही किंवा बेळगाव कारवार सीमा प्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवला. गोपीनाथराव मुंडे यांचा अपवाद आहे. बाकी मला सांगा, कोणत्या भाजप नेत्याने मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला? ना या राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ना त्यांच्या सहकार्याने. बावनकुळे म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करू, महाराष्ट्र तोडू. बोलले ना, अधिवेशन काळात बोलले ना. त्याच्यावरती ठाकरेच उभे राहिले ना. कसा तोडताय बघू. मुख्यमंत्री उभे राहिले का? मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बावनकुळ्यांना जाब विचारण्याचं. केलं का? तुम्ही आम्हाला का शिकवताय मराठी माणसाच्या वेळी? ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात. नाहीतर तुम्हाला राज्याचा तुकडा वाढून एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं. आम्ही ते होऊ देत नाही. ही तुमची पोटदुखी आहे. आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही, ही तुमची पोटदुखी आहे. मुंबईला महाराष्ट्रामध्ये आम्ही अजूनपर्यंत ठेवलाय संघर्ष करून, ही तुमची पोटदुखी. नाही तर तुम्हाला काय, तुम्ही काय केलं मराठी माणसासाठी? दाखवा ना, तुम्ही 10 कामं दाखवा की हे आम्ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी केलं. गौतम अडाणीला मुंबई विकणं म्हणजे मराठी माणसाचं काम नाही ना. गौतम अडाणी सारख्या मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं हे मराठी माणसासाठी केलेली सेवा आहे का तुमची? आम्ही बघू ना, आम्ही 2 ठाकरे एकत्र आलेले आहेत, आमचे भाऊ एकत्र आले, 2 पक्ष एकत्र आलेले आहेत. तुम्ही तुमचं बघा. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, ठीक आहे. मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की? रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर, मग ते त्यांना मॉलिश करतात. मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात, मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात. मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात. हा, तुम्ही एकमेकांचा मालिश करायला एकत्र आलाय का? हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावताय? सत्तेसाठीच ना, सत्तेसाठी. तुम्ही आमची शिवसेना फोडलीत मराठी माणसाची. हे तुमचं महाराष्ट्राचं बाबतीत केलेलं कर्तव्य. मराठी माणसाची संघटना जी बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केली ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती एका लफंग्याच्या हातात दिली. हे तुमचं मराठी प्रेम? मतभेद असतील राजकीय, पण मराठी माणसाची संघटना फोडण्याचं पाप तुम्ही केलंय आणि हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जातो. त्याचबरोबर आशिष शेलार म्हणतात की कालची पत्रकार परिषद ही शॉर्ट फिल्म असेल ना. हल्ली शॉर्ट फिल्मला नोबेल पुरस्कार मिळतात किंवा ऑस्कर मिळतात. सांस्कृतिक मंत्रालय माहीत पाहिजे, या राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्याला माहीत पाहिजे की हल्ली शॉर्ट फिल्म्स बरं आणि फिल्मपेक्षा वेब सिरीज आणि त्यांना ऑस्कर मिळतात, नोबेल मिळतात, हे सांस्कृतिक मंत्र्यांना माहीत पाहिजे. अल्ला हाफिजवर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं मत मांडलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की तो कार्यक्रम जिथे झाला ते ठिकाण समजून घ्या आणि जे आज मला अल्ला हाफिज हे प्रश्न विचारतायत त्यांच्या शेजारी बसलेल्यांकडून त्यांनी आधी वंदे मातरम म्हणून घ्यावं.
हो, वंदे मातरम मला शिकवा. नाही, वंदे मातरम तर आम्ही म्हणतोच. वंदे मातरम तुम्ही कधी म्हणायला लागलात? देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही वंदे मातरम म्हटला नाही. स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष तुम्ही वंदे मातरम म्हटला नाही. आता राजकीय अपरिहार्यता म्हणून तुम्हाला वंदे मातरमची आठवण झाली. या देशातल्या अनेक मुस्लिम क्रांतिकारकांनी अशफाकुल्ला खान पासून सोलापुरात सुद्धा आमचे मुस्लिम बांधव फासावर गेले क्रांतिकारक. त्या सगळ्यांनी वंदे मातरमचा ची गर्जना करत ब्रिटिशांनी त्यांच्या भोवती जो फासाचा दोर आवळला तो त्याने आवळून घेतला आणि ते फासावर लटकले. फडणवीसांच्या रोजांपैकीमध्ये त्यांच्या वैचारिक रोजांपैकी कुणी गेलंय का फासावर वंदे मातरम म्हणून? सांगावं ना. ज्यांचे लोक देशाचा तिरंगा फडकवायला तयार नाही, ज्यांच्या लोकांनी बॅरिस्टर जिनाबरोबर वाटाघाटी करून द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला. श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये होते, तुमचे बाप जाते. तुम्ही आम्हाला काय शिकवताय वंदे मातरम? देवेंद्र फडणवीस आम्हाला शिकवू नका तुम्ही. साली शिवसेनेचे आणि मनसेचे एकूण ठीक आहे, सोडा. बाळा नांदगावकर हे आजारी आहेत आणि 2 दिवस मी त्यांच्याशी त्याही परिस्थितीत चर्चा करतो. शिवसेना आणि मनसेच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बाळा नांदगावकर दिवस रात्र काम करत होते. मला माहिती आहे. रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत त्यांच्या बैठका सुरू होत्या शिवसेनेबरोबर आणि ते आजारी पडलेले आहेत म्हणून ते काल दिसले नाही आणि आजही ते आजारी. रावसाहेब, या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आहे. ते असं म्हणतात की याआधी मुंबईकडे सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून बघितलं गेलं, आता ही कोंबडीच ठाकरेंना कापायची आहे आणि मुलं पळवणारी टोळी यावर ते म्हणाले की आधी त्यांना स्वतःची मुलं सांभाळायला सांगा. हो, त्यांनी शिंदेने पण स्वतःची मुलं सांभाळावीत. भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे. भारतीय जनता पक्ष मी त्या जसे कुत्रे पकडायच्या गाड्या असतात ना, पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत आहे. एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरच आहे. स्वतःची पोरं नाही, ते अनावरच आहे. त्यांचा पक्ष जो त्यांना मिळालेला आहे तो चोरीच आहे. ज्या पक्षाचा बापच चोरलेला आहे, चोरीच आहे, अनावरच आहे, बापच अनावरच आहे. अमित शहानी आपलं नाव दिलंय त्याला एवढंच की हा माझा पक्ष आहे. कळेल तुम्हाला महापालिका निवडणुकानंतर कोणाची पोरं कोण पळवतो. पिंजरे लावले आहेत, कुत्र्याला लावतात ना तसे, आणि त्यात किती जात आहेत ते बघा. मग वर्षा गायकवाड असं म्हणतात की कुठल्याही प्रकारची चर्चा मागील 4 महिन्यात आपल्या पक्षाने म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं केली नाही आणि त्याच्यामुळे मग आम्ही स्वबळाचा नारा दिला. आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो, असं असताना त्यांनी आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. त्या 2 महिन्यांची युती झाली, मात्र आम्हाला काही 100% चर्चा झालेली आहे. मी स्वतः बोललेलो आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब बोललेले आहेत. मी स्वतः रमेश चेनीथल यांच्याशी बोललेलो आहे, वारंवार बोललेलो. 4 दिवसापूर्वी सुद्धा बोललेलो. मी दिल्लीच्या हायकमांडशी बोललेलो. कदाचित वर्षाताईला माहित नसेल. एनसीपीशी सुरू असलेली चर्चा थांबली नाही असं म्हटलं जाते नाही. आणि याचबरोबर शरद 10 पवार जागा महाराज तुम्ही असल्याची देता चर्चा आहात आहे. की त्यांना मागणी मान्य नाही, त्यांना साधारण 30 जागा पाहू त्यांना आता. मागण्या असं आहे की मुळात मुंबईतल्या जागा किती आहेत त्यानुसार जागा वाटप होईल. कोणाची कुठे ताकद आहे त्यानुसार जागा वाटप होईल. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आमच्या बरोबर हवे आहेत. पण आता मनसे आणि शिवसेनेतलं जागा वाटप आत्ता संपलेलं. काल तुम्ही पाहिलं असं की राजसाहेबांनी आकडा सांगितला नाही. आम्हाला आकडे सांगण्याची गरज नाही. आता आकड्यावरती जर युती अडत असेल, आकड्यावरती युती अडता कामा नये. जिंकून येणाऱ्या जागा संदर्भात चर्चा केली पाहिजे. माझ्या ठिकाणी एखाद्या दुसरा पक्षाचा उमेदवार जिंकणार असेल तर त्यासाठी जागा सोडली पाहिजे. अडवणूक असून यावरून शरद पवार देखील नाराज असल्याचं मला वाटतं. ते काँग्रेस ते म्हणतायत की आम्ही आमचा काय पक्ष हा मुस्लिम पक्ष नाहीये. ज्या जागा दिल्या जात आहेत जागा वाटपात त्या मुस्लिम जागा ज्या आहेत मुस्लिम बहुल
जर तिथल्या जागा देत जे आहे विद्यमान नगरसेवक होते तिथे त्या जागा दिल्या जात नाही असं त्यांचं. खास करून विक्रोळी कुर्ला नाही, पाहू नये, त्याच्यावरती आमची चर्चा संपलेली नाही. जर आता काल एखादा नगरसेवक असेल तो त्या परिस्थितीत निवडून आला 10 वर्षापूर्वी, आज परिस्थिती बदललेली असेल आणि ती जागा कमजोर पडत असेल तर त्या संदर्भात जिंकण्याच्या दृष्टीनं दोन्ही पक्षाने विचार केला पाहिजे. एक एक जागा महत्वाची आहे. आणि मुस्लिम वगैरे हा विषय नसून मुस्लिम हा आमच्या बरोबर आहे. राऊत ठाकरे साहेब, बंधूंची युती होतीये, दुसरीकडे नाशिकचे माजी महापौर हे पक्ष सोडून जात आहेत. मग जाऊ द्या, कालपर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत नाचत होते युती झाली म्हणून असं ठाकरे. काय झालं की नाही, काहीच नाही ना. म्हणजे मला पण आश्चर्य वाटतंय की काल दुपारपर्यंत होते गुलाल उधळत, भगवा हवेत फिरवत, शिवसेना मनसेची युती झाली म्हणून जल्लोष करत होते हे लोक. कसा विश्वास ठेवायचा कोणावर? राऊत साहेब, ठाकरे बंधू सतत हा दावा करतायत की मुंबई महापालिकेवर त्यांची सत्ता येणार, भगवा फडकणार, महापौर मराठीच असेल. पण युती जाहीर होत असताना सत्ता वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलाय का? कशाला पाहिजे? कोणाचा महापौर, बघा, कोणाचा स्टँडिंग कशा करता? तुम्हाला या आधी 2018 जे ब्ल्यूसी मध्ये झालेलं काय झालं तुम्हाला? ते पहा, म्हणजे अधिकार तुम्ही आणि तुम्ही 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 अमित शहाची राज ठाकरेंबरोबर तुलना करता. पण तुम्ही अपमान राजकारण कर, राजकारण तुम्ही आम्हाला अजिबात शिकवू नका. तुम्ही अमित शहाची तुलना राजसाहेब ठाकरेंबरोबर अजिबात करू नका. कळलं का? की तेव्हा काय झालं, तेव्हा त्यांनी बेईमानी केली. ते बेईमान आहेत, त्यांनी शब्द पाळला नाही. तुम्ही राज ठाकरेंच्या बाबतीत हा विचार करणं हे चुकीचं आहे. आपल्या पक्षातील अनेक आमदार खासदार किंवा इतर पदाधिकारी जे आहेत ते आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी जास्तीत जास्त उमेदवार मिळावे यासाठी प्रयत्न करताना दिसतात. परत राजकीय गरमीशाहीचा आरोप आहे. मला असं वाटत नाही. आपल्या पक्षाचे अनेक सुनील प्रभू आहेत, अजय चौधरी आहेत, विनायक राऊत आहेत, हे सर्वांची नावं पुढे येतात. त्यांच्या कुटुंबियांसाठी ते उमेदवारीसाठी जोर लावतात. संजय पाटील यांची कन्या राजूल पाटील या युवा सेनेचे अनेक वर्ष काम करतायत. युवा सेनेच्या कोर कमिटीत आहेत. सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू ते अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करतायत. हा, अजून तुम्ही कोणती नावं घ्या, मी तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती द्यायला तयार आहे. नाही, पण राऊत साहेब, अनेकांचा प्रयत्न आहे की आपल्या घरातच उमेदवारी राहावी. आणि- समजा जर विद्यमान नगरसेवक नसेल तर आपली पत्नी, आपला भाऊ, आपला मुलगा, हे कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार असं कार्यकर्त्यांना काय नाही. जे अंकित प्रभू किंवा राजूल पटेल किंवा तुम्ही जे नावं घेताय ते कार्यकर्ते नाही आहेत का? माझे वडील कोणीतरी असतील, पण मी पण कार्य करतोय. आता मी ते आहे, सुनील राऊत काम करतायत म्हणून ते आमदार झाले. कार्यकर्तेच आहेत ना. असं अनेक ठिकाणी होतं, असं सर्वच पक्षात होत आहे. घराणेशाही सगळ्यात कुठे असेल तर तुम्ही पहा, भारतीय जनता पक्षाची घराणेशाही कुठेच नाही. चला, धन्यवाद. बोलिये. क्रिसमसच्या ठिकाणी. नाताळाचं पंतप्रधान गेले चर्चमध्ये, त्यांनी ट्विट केलंय सर. आणि त्यात ते व्हॅटिकनला पण जातील. नाही, ते आमचे पोपच आहेत ना हिंदूंचे. विजय मल्ल्या आणि ललित मोदी तिकडे त्यांनी व्हिडिओ ट्विट केली आहे, व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला खिजवलंय आहे. एका प्रकारे आम्ही की सगळ्यात आम्ही मोठे फरार असं त्यांनी. सर्वात मोठे भगोडे आहेत. आम्ही सगळ्यात मोठे भगोडे आहोत. हा. मोदी उत्तर देतील ना. मोदी जातात लंडनला, भेटलं पाहिजे त्यांना. सर, आज नई मुंबई एयरपोर्ट का जो है पहला फ्लाइट जो है फ्लाइंग हो चुका है, कैसे देखते हैं? अच्छी बात है. एक नया एयरपोर्ट जो अडानी के कब्जे में है वो भी, वहां से पहला फ्लाइट अगर आज टेक ऑफ हो रहा है तो महाराष्ट्र के लिए गर्व की बात है. और क्या है, बाकी सब कुछ अडानी का ही है. अब फ्लाइट भी अडानी के हो जाएंगे. चलिए. सर, यूपी में क्रिसमस जो है वो टाइम किया गया है, किस तरह देखते हैं? कहा यूपी में क्रिसमस टाइम किया गया है. तो मोदी चर्च में क्यों गए? अभी मुझे बताया गया है कि मोदी जी चर्च में गए. करेक्ट. अगर यूपी में क्रिसमस बैन किया है तो मोदी जी चर्च में क्यों गए? वोटों के लिए गए? मोदी चर्च में अगर जाते हैं, मोदी इस देश में जो हमारे लाखों क्रिश्चियन बंधु हैं उनको नाताल या क्रिसमस की शुभकामना देने के लिए मोदी चर्च में गए सांता क्लॉज बनकर. और वहां के सांता क्लॉज जो है यूपी के, अपने आप को हिंदू धर्म के ठेकेदार मानते हैं, वो क्रिसमस बैन करते हैं. क्या ये देश में क्या हो रहा है?
पूरे विश्व में, तो मोदी ट्रंप को आज शुभकामना नहीं देंगे क्रिसमस की? क्या मोदी आज इंग्लैंड के प्राइम मिनिस्टर को या फ्रांस के प्रेसिडेंट को क्रिसमस की विश विशेष देंगे ना? लेकिन अपने देश में उनकी एक सरकार क्रिसमस को बैन कर रही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.